आपल्या कवठेमहांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा. सर्वात सस्ता आणि 15,000 रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा. लग्न बस्ता महोत्सव. मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच. वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात. पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन. श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमहांकाळ. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घोरपडे सरकारांना चांगली संधी देतील. अजितराव घोरपडे सरकार यांनी पक्ष कार्यासाठी वेळ देऊन काम करावे. अजितराव घोरपडे यांचा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेतील. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांनी पक्ष संघटनेच्या कामात कार्यरत राहावे. त्यांचे कार्य चांगले आहे. त्याचबरोबर पक्षाचे काम देखील त्यांनी करावे. त्यांना लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार संधी देतील अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह नाना पाटील यांनी के मराठी न्यूजशी बोलताना दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह नाना पाटील कवठेमहांकाळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी याबाबत बोलताना के मराठी न्यूजशी प्रतिक्रिया दिली. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाबाबत जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह नाना पाटील यांच्याशी चर्चा झाली. यावेळी त्यांना माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांना प्रचारासाठी मदत करावी, त्यांना आमदार म्हणून संधी दिली जाईल असा शब्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत संजय काका यांचा पराभव झाला. तर मग अजितराव घोरपडे सरकार यांना पक्षातून चांगली संधी मिळेल का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची चांगली संधी दिली. मी एक साधा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मला दिलेली संधी ही खूप मोठी आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार संधी देत असतील तर माझ्यापेक्षा माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांची राजकीय उंची खूप मोठी आहे. अजितराव घोरपडे सरकार यांचे काम खूप मोठे आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांची राजकीय वाटचाल कौतुकास्पद आहे. अजितराव घोरपडे सरकार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी कार्यरत राहावे. त्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अपेक्षेपेक्षा चांगली संधी देतील असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अजितराव घोरपडे सरकार यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. अजितराव घोरपडे यांना चांगली संधी मिळेल असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह नाना पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका माजी खासदार संजय काका पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली लढविल्या जातील. या निवडणुकीसंदर्भात लवकरच बैठक होणार असल्याचे देखील जिल्हाध्यक्ष पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितले. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क.